नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेले वर्षभर शिवसेना कुणाची या प्रश्नामध्ये सगळा महाराष्ट्र गुंतलेला होता. आम्हीच खरी शिवसेना असा दावा जो आहे तो वारंवार केला जात होता आणि आता एका वर्षानंतर राष्ट्रवादी खरी कुणाची किंवा आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत अशा पद्धतीचे दावे आता सुरू झालेले आहेत. साहजिकच ज्या वळणानं शिवसेनेतलं बंड गेलेलं होतं त्याच वळणानं आता राष्ट्रवादीतला सुद्धा घटनाक्रम जाताना दिसतोय. एकमेकांची हकालपट्टी, नियुक्त्या हे सगळं आता सुरू झालेलं आहे. आणि या दरम्यान एक प्रश्न सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला आहे की या सगळ्यामध्ये शरद पवार नेमके काय रोल प्ले करतायत. अनेकांना असं पण वाटतंय की या सगळ्या पाठीमागे शरद पवारच आहेत का, शरद पवारांनीच त्यांना या सगळ्यांना तिकडं पाठवलेलं आहे का. याच सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण आज काही 4-5 गोष्टी डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा शिवसेनेतलं बंड सुरू झालेलं होतं तेव्हा पण आठवून बघा की जेव्हा एकनाथ शिंदे आणि काही आमदार तिकडे गेलेले होते तेव्हा सुद्धा पहिले काही दिवस सगळ्यांना असंच वाटत होतं आणि हीच चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरे यांनीच त्यांच्या काही आमदारांना तिकडे पाठवलेलं आहे का, ठाकरेंनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठीचा हा मार्ग शोधलेला आहे का. आणि तशाच पद्धतीचा प्रश्न आता शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा उपस्थित केला जातोय. आणि काल जेव्हा पहिली पत्रकार परिषद शरद पवारांनी घेतलेली होती अजित पवारांच्या या सगळ्या बंडानंतर, तेव्हा त्यांनी कुठंही या सगळ्या लोकांना गद्दार वगैरे म्हटलं नाही. शिवाय अगदी हसत, म्हणजे छगन भुजबळांचं उदाहरण तर त्यांनी अगदी हसत दिलं की त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की हे जे काय चाललंय ते बरोबर नाहीये, मी माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. आणि मग नंतर त्यांचा थेट फोन आला, त्यांनी मला माहिती सांगितली पण ती शपथ घेतल्याची सांगितली, असं सुद्धा अगदी दिलखुलासपणे शरद पवार म्हणाले होते. साहजिकच इतकी सॉफ्ट भूमिका त्यांनी घेतल्यामुळं हे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत आहेत. राज ठाकरेंनी तर याच्यामध्ये एक वेगळा आणि थेट आरोप केलाय. त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादीतली एक पलटण जी आहे किंवा एक गट जो आहे तो आधी तिकडं पोहोचलेला आहे आणि पाठोपाठ दुसरी फळी सुद्धा पोहोचेल. आणि त्यामुळं हे सगळे संभ्रम जे आहेत ते शरद पवारांच्या भूमिकांच्या भोवती तयार होत आहेत. मुळामध्ये शरद पवारांचं राजकारण सुद्धा, म्हणजे या राजकारणामध्ये त्यांनी वारंवार अशा पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत की त्यामुळं हा संभ्रम पटकन होणं साहजिक आहे. म्हणजे इतकी वर्ष जरी ते काँग्रेसच्या सोबत असले युपीएमध्ये तरी सुद्धा त्यांचे भाजपच्या नेत्यांशी उत्तम संबंध होते. नरेंद्र मोदी त्यांना राजकीय गुरु मानतात. काही मुद्द्यांवरती त्यांनी म्हणजे भाजपचं समर्थन पण केलेलं होतं किंवा काही मुद्द्यांवरती ते थोडंसं युपीएच्या पलीकडे जाऊन सुद्धा भूमिका घेत आलेल्या आहेत. म्हणजे अगदी ताजं उदाहरण आपल्याला माहिती आहे की अदानी हिंडेनबर्ग वादामध्ये जेपीसीची मागणी देशातले सगळे विरोधी पक्ष करत होते, जवळपास 17 ते 18. पण शरद पवारांचं म्हणणं वेगळं होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर सुप्रीम कोर्टाची समिती नेमलेली आहे तर जेपीसीची गरज नाहीये. अशा पद्धतीच्या भूमिका जरी शरद पवार घेत आलेले असले तरी राष्ट्रवादी थेट भाजपच्या सोबत मात्र कधीही गेलेली नव्हती. आणि ते जाणं त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा टाळलेलं आहे. म्हणजे इतिहासामध्ये असे अनेक प्रसंग आलेले आहेत की ज्यावेळी राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊ शकत होती. अगदी वाजपेयींच्या काळापासून ते 2014 वेळी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. नंतर 2017 सुद्धा अशा पद्धतीची बोलणी सुरू झालेली होती. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलेलं होतं की त्यावेळी राष्ट्रवादीसोबत चर्चा झालेली होती सगळी. फक्त आमच्या नेत्यांची अट ही होती की राष्ट्रवादी आणि सोबत घ्यायचं असेल राष्ट्रवादीला तर शिवसेना पण असलीच पाहिजे, फक्त काँग्रेसला आयसोलेट करा. आणि त्याच्यावरनं ही युती जी आहे ती फिसकटलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जो घटनाक्रम होतोय तो बघितला पाहिजे. मुळामध्ये जरी शरद पवार हे थेट गद्दार किंवा या सगळ्या लोकांना बोलत नसले तरी सुद्धा ज्या पद्धतीचं लीगल बॅटल सुरू व्हायला पाहिजे होतं ते आता झालेलं आहे. सुरुवातीला ते जरी असं म्हणत होते की आम्ही न्यायालयामध्ये जाणार नाही, जनतेच्या दारामध्ये जाऊ, तरी सुद्धा कदाचित पुढच्या काही काळामध्ये त्यांना हा मार्ग अवलंबावा लागेल. कारण त्या दृष्टीनं घडामोडी आज दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत. एकतर ज्या 9 आमदारांनी राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्यासंदर्भातली हालचाल सुरू झालेली आहे. जयंत पाटलांनी तशा पद्धतीचं पत्र हे विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांचीच नियुक्ती कशी अवैध आहे हे सांगण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांची पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की
कालच आम्ही सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या 2 आमदारांना आम्ही अपात्र ठरवतोय, कारण त्यांनी या 9 लोकांना आमच्यासह अशा पद्धतीनं अपात्रतेच्या नोटिसा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. एक लक्षात घ्या की जर शरद पवार या संपूर्ण बंडामध्ये सोबत असते, त्यांचा आशीर्वाद असता, तर अशा पद्धतीची लीगल प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली नसती, दावे प्रतिदावे जे आहेत ते सुरू झाले नसते आणि आता हळूहळू त्याच्या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती आपल्याला होताना दिसते. आज साताऱ्यामध्ये सुद्धा शरद पवार ज्यावेळी होते तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला आणि तुमचा आशीर्वाद आहे का असं जेव्हा ते विचारण्यात आलं पत्रकारांकडून तेव्हा ते एकदम भडकले. त्यांनी एकतर पत्रकारांच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि सोबत हे सांगितलं की मी या सगळ्यानंतर सगळा महाराष्ट्र फिरण्याची भूमिका घेतलेली आहे आणि असं असताना तुम्ही हे कसं काय म्हणू शकता. शरद पवारांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर त्यांनी कायम एका ठराविक अंतरावरती, म्हणजे जरी ते भाजपच्या जवळ जात असले तरी सुद्धा एका ठराविक अंतरावरती जाऊन सुद्धा भाजपसोबत अंतर राखणं हे त्यांनी कायम पसंत केलेलं आहे. ते कधीही थेटपणे भाजपसोबत मिळालेले नाही आहेत. म्हणजे कुठल्या बाजूचं विचारधारेचं राजकारण करायचं हे त्यांना पक्क माहिती होतं. जरी व्यावहारिकदृष्ट्या काही फायदे संबंधातून किंवा मैत्रीतून मिळवता येत असतील तसे त्यांनी मिळवले पण असतील, पण वैचारिकदृष्ट्या आपण थेट भाजपसोबत जाणं योग्य नाहीये हे कुठंतरी त्यांना पक्क ठाऊक होतं आणि त्यामुळं कदाचित ही जी भूमिका आहे की थेट भाजपसोबत जाऊयात, कारण अशा पद्धतीचा दबाव जो आहे तो काही आत्ता नव्हता. जेव्हा शिंदेंचं बंड झालं त्याच्यानंतर सातत्यानं होता. मग सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधी जी एक धाकधुकीची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवरचा हा दबाव जो आहे तो आणखी वाढत गेला आणि त्याच वेळी खरं तर शरद पवारांना हा निर्णय घेता आला असता, पण एक प्रकारे राजीनाम्याची खेळी खेळून शरद पवारांनी तो लांबणीवरती टाकलेला होता, जितका लांबणीवर टाकता येईल तितका. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मात्र हे सगळे नेते जे आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी कुठंतरी हे पाऊल उचलल्याचं दिसतं आहे. खरं तर पहाटेच्या शपथविधीबाबत सुद्धा सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला होता की शरद पवारांच्या सांगण्यावरूनच हे सगळं झालेलं आहे का. तर त्याच्यामध्ये एक फरक जो आहे तो लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्या आधी चर्चा होत होत्या, ज्यावेळी शिवसेना आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू होती त्याचवेळी शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा डायलॉग भाजपसोबत सुरू होता. हे जरी खरं असलं तरी जेव्हा शपथविधी झाला 23 नोव्हेंबरचा त्याच्या 2-3 दिवस आधी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि ती माघार घेतल्यानंतर सुद्धा मग अजित पवारांच्या सोबत देवेंद्र फडणवीसांनी शपथ का घेतली असा प्रश्न सुद्धा शरद पवार वारंवार विचारतात आणि त्या माध्यमातून राष्ट्रपती राजवट उठवण्याचं काम कसं एका रात्रीत झालं आणि मग ती गुगली होती की नाही वगैरे असे प्रश्न आहेत. पण शपथविधीमध्ये त्यांचा नेमका रोल काय होता हे आत्ता कुठंतरी स्पष्ट होत असतानाच आता पुन्हा या सगळ्या बंडामध्ये सुद्धा शरद पवारांचा रोल नेमका काय आहे याच्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत. पण एक नक्की दिसतंय की शरद पवार ज्यांनी इतकी वर्ष म्हणजे या पद्धतीचं राजकारण केलेलं आहे, एका बाजूचं राजकारण केलेलं आहे, ते जाता जाता अशा पद्धतीनं विश्वासार्हता गमावल्याचा डाग स्वतःला लावून घेणार नाहीत. आणि त्यामुळं त्यांनी जरी काही सहकार्याचं राजकारण केलेलं असलं तरी थेट भाजपसोबत जाणं हे कायम टाळलेलं होतं. अजित पवारांनी मात्र ते धाडस केलेलं आहे. ते नेमकं का केलेलं आहे याची कारणं बरीच सांगता येतील. पण आता या सगळ्या मुद्द्यावरती राष्ट्रवादीमध्ये जे चालू आहे त्याच्यामध्ये शरद पवारांचा थेट पाठिंबा जो आहे तो या सगळ्याला दिसत नाहीये. आणि कारण एक दिसतंय की आज प्रफुल्ल पटेलांनी सुद्धा ज्या पद्धतीनं मला उपाध्यक्ष म्हणून जे अधिकार मिळालेले आहेत त्याच्यानुसार मी जयंत पाटलांना हटवतोय असं सांगितलं. पण लक्षात घ्या की अजित पवारांनी आणि इतर सगळ्या त्यांच्या नेत्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवारच आहेत. ते असताना मग अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रफुल्ल पटेलांना करता येतील का हा एक पुढचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी जयंत पाटील हे होते. म्हणजे जरी विरोधी पक्षनेता अजित पवार असले तरी गटनेता जो आहे विधिमंडळ पक्षाचा की ज्याला सगळे नियुक्त्यांचे अधिकार असतात ते मात्र जयंत पाटलांकडेच ठेवले गेलेले होते. आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यामध्ये पुढे राजकीय लढाई कशी सरकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आज दिवसभरामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि अजित पवारांची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये सुनील तटकरेंची नियुक्ती झालेली आहे. त्याच्यानंतर जयंत पाटील आणि आव्हाड यांनाच अपात्रतेच्या नोटिसा ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत. दुसरीकडे आजपासून लिगल ॲक्शन सुरू झाली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना हटवण्यात यावं किंवा त्याच्या संदर्भातली कारवाई सुरू व्हावी म्हणून कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंनी पत्र लिहिलं आणि पाठोपाठ पवारांनी तशी कारवाई करत असल्याचं देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये राष्ट्रवादीमधले हे दोन गट आहेत आणि पुन्हा एकदा तेच दिसतंय की ज्या वाटेनं शिवसेनेचं बंड गेलेलं होतं त्याच वाटेनं किंबहुना असं म्हणता येईल की शिवसेनेतल्याच ज्या गोष्टी घडल्या आणि तिथं जे त्यांना निवडणूक आयोगातून अभय वगैरे मिळालं ते बघूनच कदाचित अजितदादांना हुरूप आलेला असावा आणि त्यांनी हे धाडस केलेलं असावं. पण तुर्तास तरी असं दिसतंय की शरद पवार हे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे किंवा त्यांच्याच सांगण्यानुसार हे घडतंय हे आत्ता तरी म्हणणं योग्य ठरणार नाही. घटनाक्रम जो आहे तो आता खूप वेगानं पुढे सरकतोय. त्याच्या संदर्भात आणखीन नेमक्या काय घडामोडी घडतायत याकडे आपलं लक्ष असेल. पण तुर्तास जे घडतंय त्याच्या संदर्भातलं विश्लेषण हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.